याला सातपूरच्या आसपास याला अडवलं होतं आणि यांनी एक सर्वसामान्य माणूस म्हणून तर यांनी एक सर्वसामान्य माणसाची काय भूमिका असते त्यानंतर तर 112ला फोन करणे. तर यांनी 112ला फोन करून पोलिसांना बोलून घेतलं आणि ती गाडी घेऊन तो सातपूर पोलीस स्टेशनच्या आवारात जाऊन उभा राहिला की दादा मी पैसे भरलेले आहेत आणि मला तुमच्याकडनं संरक्षणाची अपेक्षा आहे. तर सातपूर पोलीस स्टेशननी तर पहिली गोष्ट त्याला धुडकावून लावलं की बाबा हा तुमचा इंटरनल मॅटर आहे तर तुमचं तुम्ही बाहेर सॉर्ट आउट करा काहीतरी. तर पहिली गोष्ट सातपूर पोलीस स्टेशनच्या सगळ्या पोलिसांचा तीव्र निषेध आहे. कारण जर तुम्हाला जे खाकी महावस्त्र दिलेले ते आमच्या सुरक्षेसाठी दिलेले आहे, तुम्ही कमीत कमी त्याची शहानिशा त्याचा तपास तरी करू शकले असता. कमीत कमी हे बघू शकले असतं की कोणाकडे डॉक्युमेंटेशन करेक्ट आहे कोणाकडे नाही आहे. तर ते न करता तुम्ही लगेच ते झटकून टाकलं आणि त्या मुलाला वाऱ्यावर सोडून दिलं. आणि नंतर ते जे मुलं होते 5-6 मुलं होते माझ्या डोळ्यासमोर ते 5-6 होते ते 5-6चे 10-12 झाले 10-12चे 20-25 झाले. तर असं करत करत कमीत कमी तिथं 20-25 मुलांचा त्या मॉब गोळा झाला. माझा त्या मुलांच्या कामावर काही आक्षेप नाहीये पण ज्या पद्धतीने तुम्ही वन साईड फक्त तुमच्या मोबाईलवर एक गाडीचा नंबर आलेला आहे त्या बळावर तुम्ही आमच्या गाड्या घेऊन जाता. आमचं गाड्यांशी ना आमचं पर्सनल अटॅचमेंट झालेलं असतं. आमच्या ते लेकरांसारखं आम्ही त्या व्हेकलला सांभाळत असतो. जरी ती निर्जीव असली तरी आम्ही त्याला एक फॅमिली मेंबरच असतं ते. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल ऍपवर फक्त एक नंबर दाखवता. त्यांना मी विचारलं त्याचं किती अमाऊंट पेंडिंग आहे ते दाखवा, कधीपासून पेंडिंग आहे ते दाखवत, ते काहीही दाखवत नाही. कोणाचेही फोन नंबर देत नाही. न इथल्या नाशिकच्या फायनान्स च्या ऑफिसचा ना कुठल्या जे पण असेल त्यांचा कुठलाही कॉन्टॅक्ट नंबर देत नाही. कोणत्याही साहेबांचे नंबर देत नाही. फक्त गाडी उचलायची ते दमदाटीच्या भरोशावर. आता काल आमच्याकडनं खरं तर माझ्याकडनं असं म्हणायला पाहिजे आमच्याकडनं एक चूक झाली. कारण यांनी काल आम्हाला एकच पेपर दाखवला होता. हे बाकीचे पेपर आहे ना हे काल याच्याकडे अवेलेबल नव्हते. हे जर असते तर काल आपण गाडी हलूच दिली नसती. हे मी सांगतो. नाही रे बेटा प्लीज जाऊ ते नाही लक्ष मी अंडरस्टँडिंग